म्हणून त्याचं नाव त्यांनी भगवान श्री सखाराम बाइंडर असं ठेवलं. तर मी तर त्या नावाने म्हटलं की आपण असं या नावाने नाटक करूच शकत नाही, भगवान श्री सखाराम बाइंडर. मग मी ते मॅड सखाराम केलं, कारण जाहिरातीला जागा पण कमी लागते. मॅड सखाराम हे आणि आजचं नाव वाटतं 2024-25चं. नमस्कार, महा MTV गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी एका वादग्रस्त नाटकाला हात घातला आणि तेच नाटक नव्या स्वरूपात समोर आणलं. 1972 साली विजय तेंडुलकर लिखित आणि कमलाकर सारंग दिग्दर्शित नाटक होतं सखाराम बाइंडर. त्यानंतर पु ल देशपांडेंनी हे नाटकाचं विडंबन केलं आणि या नाटकाचं नाव झालं भगवान श्री सखाराम बाइंडर. आता हेच भगवान श्री सखाराम बाइंडर आता नव्या रूपात आपल्याला भेटायला आलेत. आज महा MTV गप्पांमध्ये आपण मंगेश सातपुते यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नाटक तयार कसं झालं, नाटक घडलं कसं आणि समोर कसं आलं याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. मंगेश, तुझं स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स, मॅड सखारामचा दणदणीत 50वा प्रयोग झालाय. मॅड सखाराम म्हणजेच दिग्दर्शक मंगेश सातपुते हे जे समीकरण होतं ते आता बदललं. कारण आम्हाला जो माहितीये तो मंगेश म्हणजे खरं तर एक ऍक्टर होता. सो अभिनेता मंगेश सातपुते ते दिग्दर्शक मंगेश सातपुते, हा प्रवास कसा? अभिनेता म्हणजे सगळ्यांनाच अभिनेता व्हायचं असतं. ज्यांना ज्यांना आमच्या क्षेत्रात यायचं असतं त्यांना अमिताभ बच्चनच व्हायचं असतं. सगळ्यांनाच, मुंबईत आलेल्या प्रत्येकाला किंवा मुंबईत राहणाऱ्या कुठल्याही नटाला ज्याला पहिल्यांदा जाणीव होती की आपल्या आतमध्ये कलाकार दडलेला आहे, तर तसंच मलाही अभिनेता व्हायचं होतं. म्हणून मी म्हणजे माझी सुरुवात शाळेतनं झाली किंवा गणेशोत्सवातनं झाली, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमधनं. त्यानंतर मी रुईयाला आलो आणि मग पुढे नाटक, व्यावसायिक नाटक, प्रायोगिक नाटक, मालिका, चित्रपट, असा तो अभिनेताचा प्रवास होता. आणि एका वळणावर असं लक्षात आलं एकांकिका बसवत असताना की आपल्या आतमध्ये एक दिग्दर्शक सुद्धा आहे. आणि मग कारण नाटकाची आवड शांत बसू देत नव्हती. कॉलेज झालेलं होतं, TY BA झालेलं होतं, MA ला ॲडमिशन घेतलेलं होतं. मग रिकाम्या वेळात करायचं काय? मग एकांकिका बसवायच्या इतर कॉलेजेसना जाऊन किंवा स्वतःच्या कॉलेजमध्ये रुईयामध्ये एकांकिका बसवायची, MD ला जाऊन एकांकिका बसवायची. त्यातनं खरं तर दिग्दर्शनाची सुरुवात झाली. आणि त्याआधी मी असिस्ट केलं होतं अबोली या सिनेमासाठी अमोल शेडगे यांना, आई या सिनेमासाठी महेश मांजरेकर यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. पण असं जाणवलं ते नाटक किंवा एकांकिका करत असताना जाणवलं की आपण आपल्या आतमध्ये एक दिग्दर्शक आणि आपण दिग्दर्शन करू शकतो किंवा आपण दिग्दर्शन करायला हवं. पण वास्तव किंवा संदूक यासारख्या मोठ्या मोठ्या सिनेमांमध्ये एक अभिनय चांगला चालला होता की म्हणजे चांगल्या प्रवासातनं अभिनयातून तू दिग्दर्शनाकडे आलास. हा, नाही, अभिनयाचं तर म्हणजे असं काही मी काय आता काही सोडलेलं नाहीये किंवा अभिनय काय बंद केलेला नाहीये. अभिनयामध्ये पहिला सगळ्यात आधी बनगरवाडी आहे, मग कायद्याचं बोल आहे, मग वळू आहे, मग एक डाव धोबी पछाड, गुलदस्ता, नटरंग, अनेक सिनेमे आहेत. म्हणजे आता अगदी बसता लागतोच टीव्हीवर. तर असं काही नव्हतं. सगळं सायमल्टेनियसली. एक तर पूर्णवेळ कलाकार हे एकदा आपण कार्यक्षेत्र निवडल्यानंतर अमुक करायचं नाही आणि अमुक करायचं असं काही शक्यच नसतं कलाकाराला. त्यामुळे मी अभिनय करत होतो, त्याचबरोबर मी व्हॉइसिंग करत होतो. आणि या दोन्ही गोष्टी करत असताना, पैसे मिळवत असताना मी माझी नाटकाची आवड जपण्यासाठी मी नाटकांचं दिग्दर्शनही करत होतो. मी 4 व्यावसायिक नाटकांचं दिग्दर्शनही केलंय. पण पोटा पाण्यासाठी तू व्हॉइस डबिंग म्हणजे आपण म्हणतो ना की लोक मागून आवाज देणं, तसं तुझं काम होतं. तर मागून आवाज देताना म्हणजे जो प्रवास चालू होता तो अचानक दिग्दर्शनाकडे वळला, बरोबर? हा, नाहीच अचानक काहीच, म्हणजे सगळं पॅरललीच चालू आहे. एका वेळेलाच सगळंच, म्हणजे अभिनय, दिग्दर्शन आणि व्हॉइसिंग एकत्रच सुरू आहे. असं काही, पण सगळी पटरी एकाच गाडी म्हणजे एकाच लेजनेवर चाललेली आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एक गाडी, फक्त डबे वेगळे वेगळे असं आहे. पण मग नाटकाचं दिग्दर्शन करावं म्हणजे खरं तर तू जसं म्हणतोयस की तू दिग्दर्शन करायचं ठरवलंस, मग त्याच्यासाठी नाटकच का? आणि मग त्याच्यामध्ये ते सखाराम बाइंडर सारखं का? म्हणजे हे उचलणं, शिवधनुष्य उचलणं खूप कठीण होतं. नाही, मुळात दिग्दर्शन असू दे किंवा अभिनय असू दे किंवा अगदी मी कुठलंही कशाही प्रकारचं काम करायला तयार आहे, पण ते नाटकासाठी. कारण मूळ आवड आहे ती नाटकाची आहे. म्हणजे शाळेपासनं जी आवड आहे ती नाटकाची आहे. त्यामुळे नाटक हे पहिलं प्रेम आहे. काही झालं तरी नाटक सोडायचं नाही. म्हणजे मी
अभिनय करत होतो तरी नाटक सोडलेलं नव्हतं. म्हणजे प्रायोगिक नाटक करतच होतो, एकांकिका बसवतच होतो. 10 वर्ष 98 ते 2008 एकांकिका बसवण्यामध्येच गेली. त्यावेळेला अभिनय पण करत होतो, पण ते आवड होती ती नाटकाचीच होती ना मूळ. त्यामुळे त्याच्यानंतरही जेव्हा व्यावसायिक म्हणजे व्हॉइस आर्टिस्ट म्हणून किंवा डबिंग आर्टिस्ट म्हणून व्यवसाय स्वीकारल्यानंतर सुद्धा आवड नाटकाचीच होती. त्यामुळे एकांकिका स्पर्धा आणि प्रायोगिक नाटकं करतच होतो. पण मग त्याच्यामध्ये पुन्हा सखाराम बाइंडरच का? हा, ते झालं असं की मी एक वेगळं नाटक शोधत होतो पुलंचं. कारण 2018 साली मी पुलंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्याच एका पुस्तकावर नाटक केलं होतं. त्यांचं पुस्तक आहे मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास. हे एक थोडंसं वेगळं पुस्तक आहे पुलंचं. जे इतर जी पुस्तकं आहेत त्यामध्ये थोडंसं हटके पुस्तक असं म्हणायला लागेल. किंवा त्यातला जो विनोद आहे तो वेगळा आहे. कारण त्यांनी ते मौजमध्ये एक सदर म्हणून लिहिलेलं होतं ते, आणि मग त्या सदराचं मिळून ते एक पुस्तक करण्यात आलं. एक छोटंसं 75 पानांचं पुस्तक आहे. तर ते जन्मशताब्दी वर्षामध्ये पुलंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपल्याला काय करता येईल वेगळं असा विचार करत असताना मला सुनील कर्णिक जे आहेत माझे पत्रकारितेतले गुरु म्हणू आपण किंवा सहकारी त्यावेळेचे आज दिनांकमधले, त्यांनी मला सजेस्ट केलं की तू मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास वाचलायस का? मग मी ते वाचलं. मग मी म्हटलं की सर हे भन्नाट आहे, ह्याच्यावर छान नाटक होईल, म्हणजे नाटक झालं तर फारच धमाल येईल. आणि मग ते मला नाट्य रूपांतर करून दिलं मुकेश माचकरांनी. आणि ते 2018ला 8 नोव्हेंबरला त्याचा पहिला प्रयोग झाला पुलंच्या पुस्तकावर. त्या मराठी वाङ्मयाचा घोळी इतिहास त्याचं नाव ठेवलं आम्ही. कारण मुलं घोळ घालतात त्या गोष्टीमध्ये, म्हणून ते मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास आहे. आणि मग 19ला पण मी नेक्स्ट इयर लगेचच एक नाटक केलं, जे होईल ते पाहावे नावाचं प्रायोगिक. आणि मग लॉकडाऊन लागला, आणि मग लॉकडाऊन नंतर काहीतरी मी असं छान शोधत होतो, तर मला पुलंचं एक नाटक होतं आम्ही लटिकेनं बोलू. त्यांनी लिहून ठेवलेलं. ते आधी अनेकांनी केलेलं आहे, पण मला वाचायचं होतं ते, म्हणून मी ते शोधत होतो. तो शिवाजी मंदिरला नाटक बघायला गेलो असताना मॅजेस्टिकमध्ये शिरलो आणि म्हटलं ते लटिकेनं बोलू आहे का? तर त्यांनी आणून दिलं पुस्तक. तर त्याच्यात 3 नाटकं होती, आम्ही लटिकेनं बोलू, भगवान श्री सखाराम बाइंडर आणि रविवारची कहाणी. आता रविवारची कहाणी हे वाऱ्यावरची वरातमध्ये केलेलं होतं, आणि लटिकेनं बोलू पण आधी अनेक 2-3 संस्थांनी केलेलं होतं. मधलं जे नाटक होतं त्याच्या पहिल्या पानावर काहीच लिहिलेलं नव्हतं, भगवान श्री सखाराम बाइंडर. म्हणजे कोणी पहिला प्रयोग केला, कधी प्रयोग केला, कोणी दिग्दर्शित केलं, कुठल्या थिएटरला झालं, काहीच लिहिलेलं नव्हतं. तर मी ते पुस्तक विकत घेतलं, घरी गेलो, 3 नाटकं वाचली आणि म्हटलं हे भगवान श्री सखाराम बाइंडर काहीतरी वेगळंच दिसतंय आणि कोणी केलेलं नाही असं मला थोडंसं जाणवलं. विचारपूस केली मी. माझे सर होते त्यावेळेला, ते हयात होते, प्राध्यापक विजय तापस. तर त्यांनाही विचारलं, तर तेही म्हणाले की मला काही फार आठवत नाही मंगेश असं कोणी केल्याचं. मग 1-2 जण म्हणाले की त्याचं कोणीतरी अभिवाचन केलं होतं वगैरे. म्हणून मला काय अभिवाचनामध्ये इंटरेस्ट नाही, मला करायचं तर मला रंगमंचीकरण करण्यामध्ये खूप रस होता, आणि मग मी ते करायचं ठरवलं. तर ते कोणी केलेलं नव्हतं याचं मला खूप आश्चर्य वाटलं. आणि दुसरं आश्चर्य असं वाटलं की त्यातलं सगळंच्या सगळा आशय हा आज जसाच्या तसा लागू आहे. म्हणजे त्यातली एकही ओळ जुनी झालेली नाहीये. म्हणजे त्या पुलंचं काय प्रतिभा असेल त्यांची, आणि काय शब्दसामर्थ्य असेल. त्यावेळेला त्यांनी जो विचार केला तो अजूनही जुना झालेला आहे, आणि उलट त्याचं पेव फुटलेलं आहे आता. कारण मूळच्या सखाराम बाइंडरमध्ये तेंडुलकरांनी लग्नसंस्थेला प्रश्न विचारला होता आपल्या समाजातल्या, आणि त्यावर गदारोळ उठला, म्हणून पुलंनी त्या गदारोळ करणाऱ्यांना प्रश्न विचारला की ते चालत नाही ना तेंडुलकरांचं, तर हे चालेल का भगवान श्री सखाराम बाइंडर तुम्हाला? हे तर सगळं संस्कृतीच्या आवरणामध्ये छान बसवलेलं आहे, लपेटलेलं आहे, त्याला छान आवरण आहे, गोंडस, हे चालेल का? अशा पद्धतीनं तो प्रश्न विचारलेला आहे पुलंनी त्यांच्या नाटकात. म्हणून त्याचं नाव त्यांनी भगवान श्री सखाराम बाइंडर असं ठेवलं. तर मी तर त्या नावाने म्हटलं की आपण असं या नावाने नाटक करूच शकत नाही, भगवान श्री सखाराम बाइंडर. मग मी ते मॅड सखाराम केलं, कारण जाहिरातीला जागा पण कमी लागते. मॅड सखाराम हे, आणि आजचं नाव वाटतं 2024-25चं मॅड सखाराम, कॅची नाव वाटतं.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कॅचे नाव बरोबर जागा जेव्हा जाहिरातीचा विषय हो, येतो हो. तेव्हा पैसा हा तिथे विषय हो येतो. हो हो तो जेव्हा तू नाटक करायला सुरुवात केली तेव्हा पैसा हा तिथे महत्वाचा तो problem सगळ्यात आला. आधी पहिला तो विचार आहे की ते सेंटीमीटर कसे वाचवायचे जाहिरातीचे. कारण आपण प्रायोगिक नाटक करणार, बरोबर. त्याच्यात त्याची जाहिरात आपण कधी नव्हे ती करणार, तर ती आपल्याला परवडणारी असली पाहिजे असं. मग नाटक सुरू करायचं म्हटल्यानंतर पहिला प्रश्न येतो जसं म्हटलं की आर्थिक पाठबळ. हो. मग ह्या आर्थिक पाठबळाची सोय कशी झाली? माझा मित्र सुनील जाधवने त्यात भूमिका करावी असं माझं आधीपासून स्वतःशीच म्हणणं होतं. आणि मी अनेकांना त्याच्या व्यतिरिक्त अनेकांना वाचूनही दाखवलं होतं. त्यांची नावं मी आता घेत नाही, अनेक नटांना वाचून दाखवलं होतं. पण मला हवा तोच होता. पण तो जॉबमध्ये अडकला होता. मग त्याने VRS घेतली आणि मग त्याला मी म्हटलं की आपण हे करूया. तर तो लगेच तयार झाला. तो म्हणाला, अरे हे करायला आवडेल मला, एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. मग आम्ही दोघांनी मिळून ते प्रोड्यूस करायचं. आणि जे काय प्रोड्यूस म्हणजे काय, जो खर्च लागणार तो उचलायचा, असं करून ते करायचं. मग आम्ही असं ठरवलं की आपण एक साधारण 25 एक प्रयोग करू, म्हणजे 25 एक प्रयोग करून बघू, असं म्हणून आम्ही दोघांनी ती सुरुवात केली. बर, पण 25 प्रयोगात खड्डे किती आहेत आणि म्हणजे भरली बादली किती? हा नाही, 25 प्रयोगात काय झालं, मी तर 10व्या प्रयोगालाच थकलो. कारण म्हणजे माझं मी मुळात फ्रीलान्सर असल्यामुळे, पूर्ण वेळ कलाकार हाच व्यवसाय असल्यामुळे आर्थिक गणित दर महिन्याची सतत बदलत असतात आणि बिघडत असतात, घडत असतात असं. तर मी त्याला म्हटलं 10व्या प्रयोगानंतर की सुनील मला जरा अवघड वाटतंय. तर मग त्याने सुरेश जाधव नावाचा आमचा एक नाटक वेडा मित्र आहे, त्याला विचारलं. तो त्याने बघितलेलं होतं, म्हणजे पहिल्यापासून त्याने प्रयोग बघितलेलेच होते. तर तो मग इन झाला. मग त्याने ती धुरा खांद्यावर घेतली. मग ते दोघे मिळून ते करायला लागले. पण पुढे न्यायचं एवढं तर नक्की होतं, कारण आपण काहीतरी वेगळं केलंय किंवा त्याच्यामध्ये यशस्वी झालोय हे आम्हाला पहिल्याच प्रयोगाला कळून चुकलं होतं. कारण पहिल्या प्रयोगाला डॉक्टर अनिल बांदेवडेकर, चिन्मयी सुमित, गोट्या सावंत, प्रदीप कबरे, ही सगळी मान्यवर मंडळी आली होती प्रयोगाला. आणि ती प्रचंड खुश होती. ते म्हणे की हे चांगलं आहे आणि हे चालायला हवं, हे चालवायला हवं असं. पण मग ह्याच्यामध्ये सोकुल अर्थात सोनाली कुलकर्णी कुठे इन आणि कशी झाली? सोनाली साधारण मला वाटतं एक 12 एप्रिलच्या प्रयोगाला शिवाजी मंदिरला आली होती. आमचं नाटक 18 डिसेंबर 2023ला पहिला प्रयोग झाला आणि 12 एप्रिलच्या प्रयोगाला ती आली होती. तेव्हा साधारण एक 25 प्रयोग पण झाले नव्हते, 15-16 प्रयोग झाले असते. आणि मग तिने प्रयोग बघितला आणि दुसऱ्या दिवशी मला फोन केला 13 एप्रिलला की म्हणजे ती भारावलेलीच होती. पहिलं वाक्य ती म्हणाली की मंगेश, तुला माहितीये का तू काय केलंयस? तर मी म्हटलं हो अगं, मला पूर्ण कल्पना आहे की मी काय केलंय ते. तर ती म्हणाली अरे खूप छान. मला आणि ती भरभरून 15 मिनिटं नाटकावर बोलत होती. कारण मूळ नाटकात तिने काम केलेलं होतं, ते युट्यूबला अवेलेबल आहे. त्याच्यात लक्ष्मी तिने केलेली होती. त्यामुळे तिला ते सगळं इतकं भारी आणि भन्नाट वाटलं की कारण काही गैरसमज असतात आपले की पुलंनी टिंगल टवाळी करण्यासाठी विडंबन केलं असेल किंवा थट्टा करण्यासाठी पुलंनी सखाराम बाइंडरचं विडंबन केलं असेल. तर तसं नव्हतं. तर त्यांनी तेंडुलकरांची पाठराखण करण्यासाठी हे मॅड सखाराम लिहिलं होतं किंवा भगवान श्री सखाराम बाइंडर लिहिलं होतं. हे तिला इतकं भावलं की ती म्हणाली की किती ग्रेट माणसं होऊन गेली आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे एका लेखकाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी दुसरा लेखक चक्क नाटक लिहितो आणि नाटक लिहून प्रतिक्रिया देतो. हे मला वाटत नाही कुठे जगाच्या रंगभूमीच्या इतिहासात कुठे घडलं असेल किंवा घडत असेल. म्हटलं हो, म्हणूनच मी ते केलं. कारण मला ते लक्षात आलं की त्यांना काय म्हणायचं होतं आणि यांना काय म्हणायचं, आणि म्हणून ते मला कदाचित पकडता आलं किंवा मला ते सापडलं. ती न सापडली. नाहीतर ती म्हणाली तसं की ते आणखीन कुठेतरी भलतीकडेच गेलं असतं किंवा काहीतरी तसं आणखीनच काहीतरी झालं असतं. पण तू ते नेमकं आणि सगळ्यात सुंदर शब्द तिने वापरला की संयत पद्धतीनं मांडलंयस, कंट्रोल्ड पद्धतीनं सगळं तू मांडलंय. सगळे अभिनय छान करतात, कास्टिंग उत्तम आहे, म्युझिक उत्तम आहे, नेपथ्य चांगलं केलंयस वगैरे, असं ती खूप कौतुक करत होती. आणि मग मी तिला विनंती केली की
आम्ही हे सगळं केलंय, पण आता हे पुढे नेण्यासाठी आम्हाला एक नाव हवंय, तर तू नाव देशील का तुझं? अच्छा. सोनाली कुलकर्णी सादर करीत आहे, एवढंच हवंय. म्हटलं बाकी आम्हाला काय नको. तर ती म्हणाली नाही, मी ते आपण करूच, पण मी त्यातला आर्थिक वाटा पण उचलायला हो. तयार आहे. तर मी म्हटलं अगं नको, असं काय करते, मग तुझं नाव दिलं पुरेसं आहे बरोबर. आम्हाला. म्हटलं पैशाचं वगैरे मग काय होतं, नाती बिघडतात पैसे आले की. ती बरोबर. म्हणाली नाही नाही, मग 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 मी नाही उभी राहणार, तर तू या गोष्टीसाठी तयार असशील तर. मग म्हटलं ठीक आहे, आपण असं असं करू, 3 वाटे करू, जो खर्च होईल तो तिघांमध्ये डिवाइड करत जाऊ, किंवा जे येतील त्याच्यामध्ये 3 वाटे करत जाऊ. असं असं करून मग ती जॉईन झाली. आणि मग त्या मला अजूनही आठवतं की 13 एप्रिल नंतर जेव्हा जेव्हा आम्ही प्रयोग लावले, जाहिरात केली, पेपरला बातमी आली की सोनाली कुलकर्णी मॅड सखारामच्या पाठीशी, अशी मटाला मोठी बातमी आली. मग त्या नाटकाने मात्र वळून बघितलं नाही. आणि मग प्रेक्षकही यायला लागले. सगळे आमच्या नाट्यक्षेत्रातली मान्यवर मंडळी यायला लागली, कौतुक करायला लागली. व्हिडिओ बाईट्स त्यांचे आम्ही घेतले, मिळाले. खूप 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 कौतुक आपोआप आपोआप व्हायला लागलं. आणि मला असं लक्षात आलं की ते पोचतंय. बरोबर आहे. तर ते पोचायला लागलं, याचा आनंद खूप वेगळा होता. खरं तर सोनाली इथे म्हणजे आर्थिक पाठबळ तिने दिलं, पण असे स्तुत्य उपक्रम जेव्हा तिने सुरुवात केले त्याच्यानंतर याला कुठेतरी वेगळं वळण लागलं. कारण या आधी अभिनेत्री किंवा अभिनेता यांनी नाटकाला पाठबळ दिल्याचं कदाचित पहिल्यांदाच झालं असावं. आय हो. थिंक सो. हा, म्हणजे अशा पद्धतीची घटना मला आधी तर आठवत नाही. म्हणजे आधी अशा घटना आहेत की घाशीराम कोतवालचा दौरा होता, किंवा तेव्हा राजकीय नेत्यांनी मदत केली होती. अशा घटना आठवतात किंवा वाचलेलं आठवतं. पण अशा पद्धतीनं एक कलावंत दुसऱ्या कलावंताच्या पाठीशी उभा राहिला आणि त्याला माहिती आहे की आपले पैसे खर्च होणार आहेत किंवा ते परत येणार नाहीयेत, पण आपण या कलाकृतीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, जरी पैसे गेले तरी 72. अशी घटना मला असं वाटतं की ही पहिली असावी. या नाटकाचा जेव्हा तू विचार केलास, नाटक जेव्हा अस्तित्वात आणायचं ठरवलंस, म्हणजे आता आपण रन थ्रू सुरू करणार किंवा सगळे रिहर्सल सुरू करणार, तेव्हा पात्र निवडणं हे सगळ्यात मोठं म्हणजे जिकरीचं काम आहे. कारण आतापर्यंत जे मॅड सखारामच्या आधी सखाराम बाइंडर होतं त्याच्यामधले जे स्टारकास्ट आहेत किंवा ते सगळे दिग्गज आहेत, तर मग हे नाटकाच्या वेळेस पात्र निवडताना तू कसा विचार केलास? थोडंसं कठीणच होतं तशी तशी पात्र मिळणं. कारण लक्ष्मीसाठी सोनालीने ते पात्र केलेलं असल्यामुळे, किंवा पूर्वी जेव्हा आमचा जन्मही झाला नव्हता तेव्हा कुसुमताई कुलकर्णींनी ते पात्र केलेलं होतं. त्याच्यामध्ये चंपा लालनताईंनी केली होती, निळूभाऊंनी सखाराम केला होता. आपण जे युट्यूबवर बघतो त्याच्यात सयाजी शिंदेंनी केला आहे, चिन्मयीताईने चंपा केली आहे. तर दडपण होतंच, प्रश्नच नाही. कारण चंपासाठी एक फिजिक आवश्यक होतं, तिचा ठसठशीतपणा, तिचं तसं ठसठशीत सौंदर्य, किंवा तिचं काय म्हणू आपण रंग तसा असणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. तर त्या कास्टिंगला खूप म्हणजे आव्हानच होतं माझ्यासाठी. पण झालं असं की माझ्यासोबत जे लोक डबिंग करतात ते मूळचे ऍक्टर आहेत, आणि त्यांना अभिनयाचं काम मिळत नाही, ऍक्टिंगचं काम मिळत नाही, म्हणून ते माझ्यासोबत सिनेमांचं आणि इतर कार्टून्स आणि इतर डबिंगची कामं करतात. तर मी असा विचार केला की अरे माझ्या हाताशीच चांगले ऍक्टर्स आहेत आणि ते वेळही देऊ शकतात, तर मग मी त्यांना का विचारू नये. बरोबर. असं करून मग मी ते श्रेयस वैद्य, विशाल मोरे किंवा किरण राजपूत आणि अनुष्काचं कास्टिंग सुनीलने केलं होतं. पण नंतर माझ्याच ग्रुपमधली अलका परब ती चंपाचा रोल करते आता. ओके. सगळे माझ्या आजूबाजूलाच मला भेटले आणि ते इतके इतके चपखल बसले त्या प्रत्येक भूमिकेत जाऊन की सगळ्यांनीच म्हणजे त्यांचंही कौतुक आहेच, कारण त्यांचीही मेहनत आहेच. पण कास्टिंग नावाची जी गोष्ट असते ती नाटकासाठी खूप महत्वाची असते, कारण तिथे तुम्ही 50% जिंकता जर तुमचं कास्टिंग परफेक्ट असेल नाटकाचं. ओके. आर्थिक पाठबळ मिळालं, कास्टिंग झालं, आता तालीम सुरू. हो. तालीम सुरू झाल्यानंतर तुला कुठले कुठले प्रॉब्लेम्स यायला सुरुवात झाली? कारण सगळ्यात मेजर म्हणजे जेव्हा तुम्ही ऑन स्टेज उतरता त्यावेळेला खरी कसोटी लागते, तर तुला काय काय तिथे अडथळे निर्माण झाले होते?
नाही, तालमीत तसे काही म्हणजे तालमीत तसे काही अडथळे नाही आले, कारण तालीम आम्ही सलग 2 महिने केली. फक्त झालं असं की श्रेयस दाऊदचा रोल करत होता, श्रेयस वैद्य. आणि पुलंनी जे कंसात लिहून ठेवलंय ना सुरुवातीपासून, ते माझ्या डोक्यात असं सुरू होतं की ते आपण रेकॉर्डिंग करूया आणि ते रेकॉर्डेड वाजवायचं. पण नंतर प्रोसेसमध्ये माझ्या असं लक्षात आलं की अरे त्यावेळेला नाटक थांबणार आणि ते रेकॉर्डिंग वाजणार, मग ते लोक ऐकणार, मग स्टेजवरचे नट फ्रीज होणार आणि ते संपल्यावर मग पुन्हा नाटक सुरू होणार. तर मला असं लक्षात आलं की अरे आपल्याकडे श्रेयस वैद्य असताना आपण लेखकालाच का स्टेजवर आणत नाही. म्हणून मग मी श्रेयसलाच लेखकाच्या भूमिकेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्टेजवर आणला. मग तोच जो दाऊदचा रोल करत होता तो रोल करायला मुलगा कुठून आणू. मग मला सुचलं की अरे विशाल आहे आपल्याकडे, विशाल मोरे. मग विशाल मोरे शेवटचे 15 दिवस असताना इन झाला आणि मग त्याने दाऊद केला आणि श्रेयसने, मग ते पण इतकं वर्क झालं की ती कल्पना पण एवढी आवडली लोकांना की ते लिहिलेलंच नाहीये पात्र पुलंनी, ते त्यांनी जे कंसात लिहिलं ते मी श्रेयसच्या रूपाने स्टेजवर आणलंय. आणि श्रेयस ते इतकं भारी करतो, अफलातून करतो. एकतर तो त्या लेखकाच्या भूमिकेत चपखल जाऊन बसला आणि भाषा उत्तम असल्यामुळे, आणि ती पुलंची भाषा बोलायची म्हटलं तर त्यालाही ते आणखीन छान वाटलं. तर तो ज्या पद्धतीनं करतो तर ते सगळं म्हणजे कसं असतं की एखादी गोष्ट चांगली होणार असेल तर छोट्या छोट्या गोष्टी वर्क होत जातात. मग ह्या गोष्टी सगळ्या छोट्या छोट्या वर्क होत गेल्या आणि मग तसं म्हणायला तर काही म्हणजे तुमचं एकदा कास्टिंग छान झालं, तुमची टेक्निकल टीम छान असली की तुम्हाला काय अडचणी काही येतच नाही. अडचणी असतात त्या सगळ्या पैशाच्या असतात. बाकी या जगात कुठली अडचण जर कोणी सांगत असेल तर तो खोटारडा माणूस आहे असं मी त्याला म्हणेन. सगळ्यात मोठी अडचण असते ती पैशाची असते. ती आजही आम्हाला नाटक करताना म्हणजे जाणवतेच. म्हणजे ती आमच्या पाठीमागे लागलेलीच आहे आर्थिक अडचण. ती कधी दुरुस्त होणारी नाही, कधी सॉल्व्ह होणारी नाहीये. त्यामुळे त्या अडचणीचं आम्हाला आता काय वाटत नाही. मॅड सखाराम करताना एवढे आता प्रयोग झाले, 50वा प्रयोग हा खूप जास्त हिट होता की लोकांना जे अनपेक्षित होतं ते वास्तवात आलं होतं. हे करत असताना तुला त्यातला दिग्दर्शक म्हणून कुठला प्रसंग आवडला, स्पेसिफिक एक प्रसंग? मला म्हणजे अख्खं नाटकच माझं आवडतंय, तो काय विषय नाही. पण जेव्हा लक्ष्मी पुन्हा येते आणि तोवर चंपा ऑलरेडी आलेली आहे, दाऊद आणि सखाराम आणि तिचं इंटरॅक्शन सुरू आहे आणि दाऊदला चहा सांगायला म्हणून दाऊद बाहेर गेलेला असताना दाऊद धावत येतो आणि सखारामला सांगतो की अरे सखाराम आफत. तो म्हणतो अरे काय झालं मित्रा, तुझी मुद्रा म्लान का अशी. तो म्हणतो अरे मुद्रा को मारो गोली वो देखो कौन आई. आणि लक्ष्मी येते तर तिच्या एंट्रीला एक म्युझिक आहे. तर ती आल्यानंतर दाऊद आणि सखारामची जी अवस्था होते आणि चंपा अशी थाटात बसली आणि बघते की कोण आता नवीन बाई आली आहे. आणि मग ती आल्यानंतरचं जो प्रसंग आहे ना आणि त्या इंटरॅक्शन्स आहेत ना ते खूप धमाल आहे. म्हणजे त्याच्यानंतर सखारामला असं होतं की अरे आता ही चंपा असताना ही कशाला आली. आणि मग तो थेट तिच्या पायाशी लोटांगणच घेतो की आईसाहेब तुम्ही का परत आलात. आणि त्याच्यावर ती रिॲक्शन म्हणून टुनकन उडी मारते. इकडे खूप मोठा हशा पिकतो. हा प्रसंग मला असं वाटतं की मला जास्त आवडतो आणि तो प्रत्येक वेळी बघायला जास्त आवडतो नाटकात. मॅड सखारामने आता जेव्हा कामं सुरू केली, जेव्हा मॅड सखाराम वास्तवात आलं, लोकांपर्यंत पोहोचायला लागलं आणि पारितोषिकांकडेही त्याच पद्धतीनं बघितलं गेलं. म्हणजे खरं म्हणायला गेलं तर मॅड सखारामला सगळ्यात जास्त नामांकन आणि पारितोषिक 50व्या प्रयोगाच्या आतच मिळाले. तर त्यातलं कुठलं असं पारितोषिक आहे की ज्याच्यामुळे तुला की मी एक म्हणजे सक्सेसफुल किंवा ऍटलिस्ट लोकांपर्यंत पोहोचलेला दिग्दर्शक आहे? झी गौरवला 5 नॉमिनेशन्स मिळाली. सर्वोत्कृष्ट नाटक प्रायोगिक विभागामध्ये, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता सुनील आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री दोघींना, लक्ष्मी आणि चंपा. आणि त्यातलं 5 पैकी आम्हाला एक पारितोषिक मिळालं, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं, चंपाला अनुष्का बोराडेला. पण ही झाली तुमची नेहमीची रूढ पारितोषिकं किंवा झी गौरव, मटा सन्मान आणि संस्कृती कला दर्पण आणि अशी अनेक जी कोणी जे समारंभ असतील त्यातली. सगळ्यात मोठं
पारितोषिक मला असं वाटतं की माझे गुरु सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रयोग पाहिला 25वा. त्या प्रयोगाला मकरंद अनासपुरे सुद्धा आला होता, आमचा मित्र. आणि सरांनी अशी प्रतिक्रिया दिली की प्रयोग झाल्यानंतर की आज हे नाटक बघायला, मॅड सखाराम बघायला पहिल्या रांगेत पु ल, विजय तेंडुलकर, कमलाकर सारंग, लालन सारंग, निळू भाऊ हे सगळे हवे होते. क्या बात है. आणि त्यांनी हा प्रयोग कसा एन्जॉय केला असता हे बघायला ते हवे होते. इतकं सुंदर झालंय हे नाटक. हे मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने ते माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस आहे किंवा खूप मोठं पारितोषिक आहे. त्यानंतरची दोन प्रसंग असे आहेत. त्यानंतरचे की NCPA ला आमचा प्रयोग होता 12 नोव्हेंबरला. 8 नोव्हेंबरला पुलंची जयंती असते. त्यानिमित्ताने त्यांनी आम्हाला 12 नोव्हेंबरला प्रयोग दिला होता आणि त्या प्रयोगाला स्टँडिंग ओवेशन होतं. क्या बात. प्रयोग संपल्यानंतर एकतर प्रयोग हाऊसफुल होता आणि मला वाटतं ऑड डे होता, काहीतरी गुरुवार की काहीतरी होता 12 नोव्हेंबरला. तो एक प्रसंग. आणि आत्ता परवा 26 जूनला पृथ्वी थिएटरला आम्ही जेव्हा प्रयोग केला तेव्हा दुसरं स्टँडिंग ओवेशन मिळालं की तिथेही असंच प्रयोग ऑलमोस्ट हाऊसफुल होता आणि लोकांनी उभं राहून म्हणजे मी नंतर मला खाली वाकून नमस्कार करावा लागला तेव्हा टाळ्या थांबल्या. क्या बात है. तोपर्यंत टाळ्या वाजतच होत्या. अर्थात मॅड सखारामचा दिग्दर्शक का एक अभिनेता म्हणून तू पुढच्या वाटचालीकडे पाहतोस? नाही, आता इथून पुढे दिग्दर्शकच. मग आता तुमची म्हणजे पार्थ आणि सोकुल अशा दोघां ज्या संस्था आहेत, पार्थ थिएटर आणि सोकुलनी जे आता मॅड सखाराम सुरू केलं, त्यांची अजून काही भविष्यात नाटकं आम्हाला पाहायला मिळतील का? हा, म्हणजे आता हे झाल्यानंतर पुढचं नाटक करण्याच्या बेतात आहोत आम्ही. स्क्रिप्टही शोधतोच आहोत. काही 1-2 स्क्रिप्ट आहेत आमच्याकडे. पण आता आम्ही फोकस मॅड सखारामवर केलंय कारण आता त्याचे 54 प्रयोग झालेत आणि एक साधारण 100 प्रयोगांचा टप्पा गाठायचा आहे. म्हणजे आधी 75 आणि मग 100वा प्रयोग केल्यानंतर आम्ही नवीन संहितेकडे वळू आणि ते चांगलंच असेल नाटक. ओके. मॅड सखारामच्या यशाचं गमक आणि मॅड सखारामचं रहस्य नक्की काय आहे? मॅड सखारामच्या यशाचं गमक त्याच्या भाषेत आहे, त्या नाटकातल्या भाषेत आहे. जी पुलंनी जी भाषा त्या नाटकात वापरली आहे त्या भाषेत त्याचं गमक आहे यशाचं. आणि त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी म्हणजे ते आपल्याला विनोदी लेखक म्हणूनच आपल्याला माहिती आहेत, पण अशा पद्धतीचा विचार करायला लावणारा विनोद किंवा ज्याला आपण म्हणतो की टोचणारा, बोचणारा, अंतर्मुख करायला लावणारा विनोद, अशा पद्धतीचा विनोद त्यांनी पुलंनी यात हाताळलाय. विनोदाचे सगळे अलंकार त्याच्यामध्ये, उपहास, उपरोध, अतिशयोक्ती, वक्रोक्ती, हे सगळे अलंकार त्यांनी या स्क्रिप्टमध्ये वापरले. आणि मला असं वाटतं की म्हणजे सिद्धहस्त लेखणी काय असते किंवा एखाद्या माणसाची प्रतिभा किती उत्तुंग असावी तर ती ह्या नाटकातून डोकावते, ह्या नाटकातून जाणवतं की माणसं किती मोठी असतात. लेखक म्हणून माणूस किती मोठा असतो, तो कशा पद्धतीनं विचार करत असतो, कशा पद्धतीनं समाजातल्या व्यंगाकडे बघत असतो, दांभिकतेवर बोट ठेवत असतो आणि तो कशा पद्धतीनं दांभिकतेवर बोलतो. नाहीतर मार खावा लागला असता किंवा मार खावा लागेल, पण त्या दांभिकपणावर कशा पद्धतीनं बोललं तर त्याचा परिणाम साधला जाईल आणि बोटही ठेवलं जाईल त्या दांभिकपणावर. हे मला असं वाटतं की या नाटकाचं गमक आहे. आणि रहस्य काय, म्हणजे रहस्य आता काय, म्हणजे रहस्य राहिलेलं नाहीये. प्रेक्षकांनी हे नाटक चालवायला घेतलेलंच आहे. म्हणजे प्रेक्षक आता या नाटकाकडे वळतायत आणि अशा पद्धतीचं काहीतरी आम्हाला जेव्हा प्रयोग संपल्यानंतर प्रेक्षक भेटतात, सांगतात की तुम्ही अशा पद्धतीचं काहीतरी करत राहो, किती छान आहे हे नाटक तुमचं आणि आम्ही किती वर्षांनी अशा पद्धतीचं नाटक बघितलं वगैरे. तर त्यांना पण एक सतत काय म्हणू, मराठी प्रेक्षकांना वेगळं, चांगलं आणि नेमकं ज्याच्यातनं काहीतरी सांगायचं पण आहे आणि मनोरंजन पण आहे, अशा पद्धतीचं नाटक हवंच असतं, बघायचं असतं. सो काय म्हणू, ज्याला आजच्या भाषेमध्ये पॅकेज, असं चांगलं छानसं पॅकेज आहे. 1 तासाचं नाटक आहे, त्याच्यात दीर्घांक म्हणून,
तर असं ते इंटरेस्टिंग झालंय आत्ता तरी. सो त्याचं यश मुळात लेखणीमध्ये आहे, लिखाणामध्ये आहे असं मला वाटतं. पु ल देशपांड्यांनी एक नाटक म्हणजे विडंबन केलं, भगवान श्री सखाराम, जो मॅड सखाराममधनं मंगेशनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. तुला या नाटकासाठी आणि या नाटकाच्या पुढच्या वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा, की हे नाटक असंच चालू राहू दे आणि लवकरात लवकर नवीन नवीन नाटकं आमच्यापर्यंत येऊ देत. कारण आजचा रसिक हा नाटकप्रेमी पुन्हा व्हायला लागलाय. ही जी खंत होती पूर्वी ती आता निघून गेलेली आहे. MTV महागप्पांमध्ये तू आमच्याबरोबर वेळ दिलास यासाठी मी तुझ्या मनापासून धन्यवाद म्हणते. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलं आणि इतकं छान बोलतं केलं त्याबद्दल MTV गप्पा आणि तुमचे दोघांचे आभार. धन्यवाद. मराठी सामंत मयूर तुम्ही देशी कोंबडी वाहतेही दुर्वांची असे 21 D ला D जुळवून दिवसभर कवितेचं DDT मारून मला दुसऱ्या दिवशी मीच पळालो. 5व्या दिवशी नदीत विसर्जनाला निघाली असती तर काय झालं. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर महा MTV चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि याचबरोबर तुम्हाला आणखीन कुठल्या कुठल्या विषयांवरती पॉडकास्ट ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.